नमस्कार, क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण हाफ मून बीडेड बॅग कशी बनवायची ती या आधीच्या पार्टमध्ये पाहिलं होतं, तर त्याचा नेक्स्ट पार्ट मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक साइड बॅगची बनवली होती, सेम आपल्याला अशाच प्रकारे दुसरी साइड बनवून घ्यायची आहे। तर मी किती लाईन घेतली होती ती बॅग बनवायला ते सगळं फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं होतं। सेम अशाच प्रकारे मी आणखी एक पार्ट बनवून घेतलेला आहे। तर इथं आपल्याला फक्त व्हाईट बीडची जी लाईन आहे ती इथं बनवून घ्यायची आहे। तर जेव्हा आपण धागा घेतो तेव्हा नॉर्मल जशी आपण गाठ बांधतो तशीच त्या धाग्याला गाठ बांधून घ्यायची आणि त्याच्यानंतरच मग पुढं आपण बॅग बनवायला घ्यायची। एक ताईंनी मला विचारलं होतं की आपण गाठ कशी मारून घेतो धाग्याला, तर अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आणि मग आपली पुढची प्रोसेस करून घ्यायची। तुम्ही 2 वेळा किंवा 3 वेळा पण गाठ मारून घेऊ शकता। एवढीच गाठ मारायची जेणेकरून त्या मोत्यामधून आपला धागा बाहेर येणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट जो मोती असेल तिथं आपल्याला 3 मोती रिक्वायर्ड असतात। 3 मोती घेऊन आपलं ते 4 मोत्यांचं एक छोटंसं फ्लावर तयार करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढं सेम ती लाईन कंटिन्यू बनवत जायची। आणि आत्ता आपल्याला प्रत्येक ठिकाणी फक्त 2 मोती लागतात, तर 2 मोती घेऊन 4 मोत्यांचं असं एक फ्लावर तयार करून घ्यायचं। तर आता पाहू शकता आपण डायरेक्ट जर समोरच्या मोत्यातून धागा बाहेर खेचला तर तो धागा दिसून येतो, तर असं करायचं नाही। आपण जेव्हा ही लाईन बनवतो आपण तेव्हा जो ऑलरेडी ह्या साईडचा मोती असतो तिथूनच तो धागा घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग ते 2 मोती घेऊन ते सर्कल तयार करून घ्यायचं। मी मुद्दाम तुम्हाला दाखवायसाठी सरळ धागा घेतला होता। तो सरळ धागा जर आपण घेतला मोत्यातून तर तो प्रत्येक वेळी तिथं दिसून येतो, तर आपला डिझाईन जी असते बॅगची तेवढी लुक चांगला येत नाही। त्याच्यासाठी आपल्याला आपण जो मोती नंतर घेतलेला असतो त्याच मोत्यातून आपल्याला तो धागा पास करून पुढची लाईन पूर्ण बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण लाईन बनवून घेतलेली आहे। एंडिंगचा जेव्हा मोती येतो लास्टला तिथं पण सेम 2 मोती घ्यायचे आणि जेव्हा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जेव्हा आपल्याला एंडिंगला गाठ मारायची असते तेव्हा आपण तिथं 2-3 वेळा त्या मोत्यातून धागा घ्यायचा फिरवून आणि त्याच्यानंतरच तिथं गाठ मारायची, म्हणजे जे एंडिंगचा पार्ट असतो तो निघत नाही। तर इथं पाहू शकता मी 2 वेळा त्या मोत्यातून धागा फिरवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं मी गाठ मारून तो धागा कट करून घेतलेला आहे। तर इथं तुम्हाला बॅगची साईज कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही व्हाईट मोत्यांची जी लाईन आहे ती वाढवू शकता। हवं असेल तर तुम्ही मी एक जिथं घेतलेली आहे लाईन तिथं तुम्ही 2-2 लाईन घेऊ शकता, त्याच्या बाजूलाच परत एक लाईन घ्यायची आणि फक्त त्या दोन्ही पार्टला जॉईन करत जायचं। मी इथं मला 4 लाईन पाहिजे होत्या मोत्यांच्या, मग आता त्या साईडच्या पार्टची एक लाईन, ह्या साईडच्या पार्टची एक लाईन, 2 लाईन झालेल्या आहेत। आता आपल्याला 2 लाईन घ्यायच्या आहेत मध्ये सेंटरला। त्याच्यासाठी मी इथं पहिला 3 मोती घेऊन एक फूल बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मोती घ्यायचा, त्याच्यानंतर त्या बॅगच्या पार्टमधला एक मोती कन्सिडर करायचा आणि आणखी एक मोती घ्यायचा व्हाईट, जो 6 mm मोती आहे तो, आणि तिथं एक फूल तयार करून घ्यायचं। कारण ह्या साईडच्या फुलामधला एक मोती आणि ऑलरेडी ज्या पार्ट आहे त्याच्यातला एक मोती, 2 मोती झाले, आपल्याला 2च मोती घ्यावे लागतात। आणि अशा प्रकारे आपल्याला 4 लाईन तुम्ही पाहू शकता इथं वरती दिसत आहे तशी 4 लाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जी सेकंड लाईन असेल तिथं फक्त 2 मोती रिक्वायर्ड असतात फर्स्ट, आणि त्याच्यानंतर फक्त एक मोती घेऊन आपलं फूल तयार होतं। तर मी फक्त इथं एक मोती घेणार आहे, तर हा एक मोती घ्यायचा आणि आपल्याला 4 मोत्यांचं मिळून एक फूल तयार करून घ्यायचं आहे। सेम अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लाईन बनवून घ्यायची आहे।
आता तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला किती बॅग मोठी हवी आहे. हवं असेल तर तुम्ही 5 लाईन पण घेऊ शकता. मला फक्त 4 लाईन घ्यायच्या होत्या म्हणून मी 4 लाईननं एंडिंग पार्ट जो आहे बॅगचा तो बनवून घेत आहे. तर सेम जसं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला 2 आणि 1 असेच आपल्याला मोती लागतात जेव्हा आपण ती लाईन बनवतो. इथं पाहू शकता फर्स्टला आपल्याला 2 मोती लागतील आणि त्याच्या बाजूचं जेव्हा आपण फूल तयार करू तेव्हा फक्त तिथं 1 मोती लागतो. सेम हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करून ती पण लाईन बनवून घ्यायची आहे. आपल्याला जितकी मोठी बॅग हवी आहे तितकी मोठी तुम्ही बॅग बनवू शकता. फक्त जॉईन करताना एवढं लक्षात ठेवायचं की आपण जे दोन्ही पार्ट बनवलेले होते त्याचे जे मोती आहेत ते बरोबर एका ठेवायचे आणि बघायचे सिंगल मोती जिथं असेल तिथं सिंगल मोती, डबल मोती जिथं असेल तिथं डबल मोती व्यवस्थित आलेला आहे की नाही आणि त्याच्यानंतरच पुढं ती बॅग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी इथं बॅग जॉईन करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता. आणि इथं मी एक 8 mm बीड तिथं लावून घेतलेला आहे. तुमच्याकडे 8 mm किंवा 10 mm जर बीड असेल तर तिथं तुम्ही तो लावून घेऊ शकता. त्याच्यामुळे बॅगला छान लुक येतं. तर मी दुसऱ्या नंबरच्या मोत्यातून धागा घेऊन फर्स्ट नंबरच्या जो ड्रॉप बीट आहे तिथून धागा घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर जो समोर ड्रॉप बीट आहे तिथून तो धागा घेऊन बाजूच्या ड्रॉप बीटमधनं धागा घेऊन परत आपण जो 8 mm मोती घेतला होता त्याच्यातून तो धागा घेऊन त्या साईडच्या ड्रॉप बीटमधनं तो धागा काढलेला आहे. म्हणजे आपण 2-2 मोत्यातून तो व्हाईट मोती अटॅच केलेला आहे. तर सेम अशा प्रकारे तुम्ही 1-2 वेळा धागा पास करून घ्यायचा, तिथं गाठ मारून घ्यायची आणि जो उरलेला धागा असेल तो कट करून घ्यायचा. आणि थोडा शिल्लक जर धागा उरलेला असेल तर मेणबत्तीनं त्या धाग्याला जाळून घ्यायचं म्हणजे तो धागा दिसून येत नाही. तर इथं पाहू शकता मी बीट जॉईन करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या बॅगला लुक आलेला आहे. हवं असेल तर स्टार्टिंगला तुम्ही एकच कलरनं पण बनवू शकता बॅग. मी 2 कलरनं बनवलेली आहे. याला जर हँडल जॉईन करायचं असेल तर असं हाफ सर्कलवालं तुम्हाला जॉईन करता येतं किंवा पूर्ण असं एकच जॉईन करता येतं, 2 किंवा 1. तर तुम्ही सांगा मी 1 हँडल बनवू की 2 असं सर्कलमध्ये हँडल बनवून तुम्हाला पुढचा पार्ट दाखवू ते मला कमेंट करून सांगा. आणि ही बॅग कशी वाटली ते पण मला सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.